नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आता चालू आहे आरोहीच्या टिफिनची तयारी आणि आज मी भेंडीची भाजी अगदी सिंपल सी जी असते ना तीच बनवलेली आहे। कसलीच वाटण किंवा तिळपूट किंवा शेंगदाण्याचं पूड असं काहीही घातलेलं नाही। सिंपल सी भेंडीची भाजी आणि इथे बनत आहेत पोहे। आणि खरंच म्हणजे ज्या दिवशी नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे असले ना त्या दिवशी म्हणजे मला असं सकाळच्या नाश्त्याचा असं स्ट्रेस येत नाही, कारण पटपट बनवून जातात। आरोहीचं सर्व आवरलं, त्यानंतर आरोही शाळेत गेली आणि आता मी जे आहे आमच्या सर्वांच्या पोळ्या बनवते आहे। मी बऱ्याचदा कणिक आरोहीच्यासाठी भिजवते ना तेव्हाच भिजवते आणि बऱ्याचदा कधीतरी असं लेटही होऊन जातं। आता मी पोळ्या बनवते आहे आणि मी ना पोळ्या अशाच बनवते, म्हणजे त्याला आपण घडीची पोळी म्हणतो। हे मला खूप वर्षानंतर माहीत पडलं बरं का। माझी ना एक फ्रेंड आहे, ती म्हणजे तिचं नेहमी चालू राहायचं की मी घडीचीच पोळी करते, इतकी छान बनते, एवढी छान फुलते, असे पदर सुटतात, असं तसं मला इतकं कौतुक वाटायचं की घडीची पोळी म्हणजे काय, आपल्याला नावही माहीत नाही। एवढे वर्ष झाले आपल्या संसाराला, म्हणजे तेव्हा पिहू नुकताच जन्माला आला होता, 5-6 वर्ष तर झालेच असतील ना लग्न होऊन। म्हटलं आपल्याला घडीची पोळी म्हणजे काय हेही माहीत नाही। तिचं ते बोलणं तेव्हा ऐकायची आणि नंतर विसरून जायची। पण एक दिवस ती माझ्याकडे आली आणि तिने मला पोळी करताना बघितलं आणि ती बोलली की अगं तू पण तर घडीचीच पोळी करते। म्हटलं हो का, यालाच म्हणते का तू घडीची पोळी? आम्ही तर याला म्हणजे आता वर्षानुवर्ष बनवत आहोत, मीच नाही, माझी आई आजी अगदी सर्वजण याच प्रकारे पोळी बनवतात। आणि तिने मग अशी पोळी हातात वगैरे घेऊन बघितली, हो तुझी पण नरम येते ग, अगदी माझ्यासारखीच वगैरे वगैरे। ते म्हणून मला जरा बरं वाटलं, नाही तर किती दिवस मला हा गिल्ट म्हणजे होताच की म्हणजे बायका किती वेगवेगळ्या प्रकारे पोळी करतात आणि आपल्याला तर त्याचं नावही माहीत नाही। आणि खरं सांगते मला याला घडीची पोळी म्हणतात हे म्हणजे माहीतच नव्हतं। पण खरंच अशा प्रकारे पोळ्या केल्यानं मस्त मऊसूत राहतात अगदी संध्याकाळ रात्रीपर्यंतही। चला बोलता बोलता इथे माझ्या पोळ्या बनवून झाल्यात आणि मी पोळ्या बनवायला सुरुवात केली की या पक्ष्यांना काय वाज जातो की काय माहीत नाही, बरोबर खिडकीमध्ये येऊन बसतात। आणि हा कावळा तर दररोजच येतो, म्हणजे हाच येतो की दुसरा येतो नेमका माहीत नाही, पण रोज एक कावळा तरी मी पोळ्या करायला बसते त्या वेळेवर येतो। काल ना आरोहीची डान्स कॉम्पिटिशन होती, त्यामुळे संध्याकाळची कामं फार पाटपट आटोपले, स्वयंपाकही करावा लागला। सर्व आटपून जे आहे का म्हणजे कॉम्पिटिशनला गेले होते, कारण तिकडनं आल्यावरनं फार कंटाळा येतो। कपडे वगैरे म्हणजे मी काढायलाही विसरले, घड्या करून तर लांबचीच गोष्ट। आता म्हणजे किचन आवरून झाल्यानंतर कपडे वॉश केलेत आणि ते वाळू घालायला गेले तेव्हा लक्षात आलं, अरे बाबा आपण कपडे काढलेही नाहीत। कपडे काढले म्हणून असा मोठा गराडा तुम्हाला दिसतो आहे। आणि आरोहीच्या पप्पाने फाईल वगैरे काढून ठेवल्या होत्या, त्यामध्ये आरोहीची बघा KG1ची मार्कलिस्ट सापडली। हा म्हणजे मार्कलिस्टवरचा फोटो बघा किती क्यूट दिसते माझी आरू यामध्ये। मी मुलांच्या म्हणजे नर्सरीपासूनच्या मार्कलिस्ट जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या सर्व यांच्याच या फाईलमध्ये असतात, पण आता ना बॅगमध्ये असतात। आता मला एक मुलांसाठी वेगळी बॅग आणि वेगळी फाईल करायची आहे। यांच्या बॅगमध्ये मला आणखी एक गोष्ट सापडली आणि ती म्हणजे आमच्या लग्नाची पत्रिका। ही आरोहीच्या पप्पांच्या कडलीच पत्रिका होती आणि ती बघा आता 13 वर्ष होतील त्यांनी ती जपून ठेवलेली आहे। आणि मी त्यांना 1-2दा म्हटलं काय करायला या पत्रिकेचं, नाही बोलले ही आठवण आहे। म्हणजे कशाची? ते मला काय बोलतात माहित आहे, याच दिवशी जे आहे मला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्याची आठवण म्हणून मला हे जपून ठेवायची आहे। चला रिझन काहीही असो, जपून ठेवली हे माझ्यासाठी महत्त्वाचं। आणि आता हे सर्व मला पटपट आवरायचं आहे, कारण आता बराच वेळ झालेला आहे आणि आज बरीच कामं मला करायची आहेत। आणखी बेडही आवरायचं बाकी आहे आणि कपड्यांच्या घड्याही घालायच्या आहेत। आणि खरंच किती नाही कामं, म्हणजे एक आवरला का दुसरं तयार, दुसरं आवरला का तिसरं तयार, सतत कामं नुसते। पण चला इथे माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि बेडशीट तर काही मी आज चेंज केलं नाही, कारण कालच चेंज केलं होतं। आणि चला बेडशीट वगैरेही अंथरून झालं, पण ना म्हणजे बेडशीटवर एक जरी वळी दिसली ना तरी पण म्हणजे मला ते काही पाहवत नाही। प्रत्येक वळी जी आहे मोडायचा प्रयत्न माझा चालू असतो आणि फायनली जसं मला हवं तसं अगदी व्यवस्थित बेडशीट मी अंथरलेलं आहे।
पण हे फक्त जे आहे 2 ते 2:30 वाजेपर्यंत असं दिसेल तुम्हाला. कधी कधी तर 2 ते 2:30पर्यंतही दिसत नाही, कारण आरोहीच्या पप्पांची जर म्हणजे घरी असले की मग ते सतत लोळत असतात बेडवर, नाहीतर पिहू आला की मग तर काही विचारायचं कामच नाही. सो चला, बेडशीट वगैरे अंथरून झालं आणि यासोबत माझी क्लिनिंग किंवा जे आवराआवरीची कामं आहेत ती आटोपलेली आहे. आता झाडायचं आणि पुसायचं की झाले माझे कामं. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि कदाचित हा व्हिडिओ म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती झाल्यावरही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण बघा, आमच्या कॉलनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार उत्साहात साजरी होते दरवर्षी, आणि दरवर्षी आम्ही असे मस्त फेटे वगैरे बांधून घेत असतो. आणि आता जवळपास हे तुम्हाला दिसत आहेत ना, हे 12 फेटे गोळा झालेले आहेत 3-4 वर्षापासूनचे. कधी पिहू बांधतो कधी बांधत नाही, पण आमच्या तिघांचे असे धरून 3-4 वर्षाचे 12 फेटे तरी आहेच गोळा झालेले. पण ते फेटेवाले काय करतात, आपल्याकडचे फेटे घेत नाहीत, पुन्हा दुसऱ्यांदा जे आहे त्यांच्याकडचे नवीनच घ्यावे लागतात. पण माझा इथे प्रयत्न चालू आहे की त्यांचा जो तुरा आहे ना तो प्रेस वगैरे करून त्याला जसं ते लावतात ना रबर वगैरे तसं वगैरे लावून जे फेटे आहेत ना हेच तयार करून ठेवते, कारण ते ना प्रत्येकी 50 रुपये घेतात फेटा बांधायचे. सो बघेल त्यांना असं बोलून बघेल का तुम्ही आमचेच फेटे घ्या आणि 25-25 रुपये तेवढे आम्ही तुम्हाला फक्त बांधायचे देतो. म्हणजे 25 रुपये वाचले तर तेवढंच बरं आहे ना, कारण आणि फेटे तरी घरी किती गोळा करायचे. हे आता जवळपास 12 फेटे आहेत आणि यावेळेचे पुन्हा 4 म्हणजे तुम्ही विचार करू शकता. सो आय विश की ते म्हणजे त्यांनी हे मान्य करावं. आता सध्या तरी माझ्याकडे वेळ नाही, कारण इतर कामं आहेत माझी, पण दुपारी जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा हे काम मी पहिले करेल, कारण शेवटी पैशांचा प्रश्न आहे. आणि आत्ता आलेली आहे गार्डनमध्ये, फक्त जे आहे फेरफटका मारायला आले होती, पण बऱ्याचशा प्लांट्सच्या पानं जे आहेत खाली झुकलेले दिसले आणि मला कळलं की यांना पाण्याची गरज आहे. आणि तेही म्हणत असतील, बाई स्नेहा किती छळतेस आम्हाला, वेळेवर पाणी टाकत जा. पण सकाळपासनं जे आहे पाणी टाकायला खरंच वेळच मिळाला नाही. इव्हन मी गार्डनमध्येही आली नाही. काही ना काही कामं जी आहेत माझी चालूच होती. आणि उन्हाळ्याचं कसं असतं म्हणजे आणखी कसं आपलं रुटीन असं सेट झालेलं नाही किंवा त्याची सवय पडलेली नाही. आतापर्यंत हिवाळ्याचं माहीत होतं की 2-3 दिवसातून पाणी टाकायचं, पण आता अचानक इतकं ऊन वाढायला लागलं, अगदीच म्हणजे दररोजच पाणी टाकावं लागतं आणि कधीतरी कामाच्या गडबडीतनं राहून जातं. आणि आत्ता दुपारचे जवळपास 1:30 वाजलेले आहेत. आणि खरं सांगू का, म्हणजे उन्हाळ्यात तरी हिवाळा पावसाळा तरी चालून जाईल, पण उन्हाळ्यात तरी असं दुपारचं म्हणजे ऊन तापत असताना पाणी झाडायला टाकायलाच नको. पण माझ्या गॅलरीमध्ये कसं, गार्डनमध्ये कसं म्हणजे सनलाईट डायरेक्ट येतच नाही, त्यामुळे मी टाकू शकते, पण तरीही मी टाळत असते बरं का. पण आज ना म्हणजे सकाळपासून कंटिन्युअसली कामं चालू होती. विचार केला की सायंकाळी टाकते, पण सायंकाळीही माझी कामांची लिस्ट तयार आहे. सो म्हणून मी आत्ता टाकत आहे. आणि आता ही काळी कुट्ट कढई बघा, म्हणजे 7-8 वर्ष झालेत मी या कढईला वापरत आहे. आणि खालचा भाग तर इतका पातळ झाला आहे ना हिचा, त्यामुळे तो जास्तच तुम्हाला काळा दिसतो आहे, कारण तो जळतोच. सो आज फायनली डिसाईड केलं की हिला छान नव्यासारखी चमकवूयात. कढई छान क्लीन करण्यासाठी मी सर्वात आधी गरम केलं, त्यामध्ये 1 चम्मच खायचा सोडा आणि 1 चम्मच जे आहे मीठ घातलं. आणि त्यानंतर अर्ध लिंबू पिळून जे आहे, जेव्हा कढई गरमच असते ना तेव्हाच जे आहे अशी क्लीन करायला घेतली. म्हणजे थोडी काळजी घ्यावी लागते बरं का, म्हणजे चटका वगैरे लागू शकतो. मला लागला म्हणून सांगते आहे. आधी चटका खाल्ला आणि त्यानंतर जे आहे नॅपकिनची आठवण आली. सो नॅपकिनने अशी कढई धरून जे आहे कढई व्यवस्थित क्लीन करून घेतली. या पद्धतीने तुम्ही अशा लोखंडाच्या स्टीलच्या कोणत्याही कढया असू द्यात, ज्या खूप ऑइली झालेल्या आहेत किंवा खूप डाग पडलेले आहेत, अशा कढया असतील ना तर इझिली क्लीन होतात. तुम्ही तसं बघितलं, माझी कढई फार काही म्हणजे घाणेरडी झालेलीच नव्हती, कारण मी अशीच जी आहे वरच्यावर क्लीन करत राहते. फक्त जो खालचा भाग आहे बघा मधला, तो जास्त काळा दिसतो आहे, कारण तिथे ना ती फार पातळ झालेली आहे वापरून. सो ती प्रत्येक वेळेस गॅसवर ठेवली की जळते. सो त्यामुळे तेवढी ती काळी दिसते. पण इतर कढई माझी क्लीनच आहे, पण तरीसुद्धा मला ती अगदी नव्यासारखी चमकवायची होती, कारण म्हणजे तशा कढईत नाही करावंसा वाटत स्वयंपाक. सो मी ना निंबू, सोडा आणि मिठाने आधी छान कढई घासून काढली आणि त्यानंतर थोडंसं विम जेल घेऊन अशा प्रकारे जी ताराची घासणी असते ना तिने पुन्हा घासली. आणि आता दाखवते बघा तुम्हाला, फक्त पहिल्याच वॉशमध्ये माझी कढई किती छान आणि क्लीन झालेली आहे ती. पण तरी
म्हणजे माझं काही इतक्यात समाधान झालं नाही, कारण त्यांच्या हँडलजवळ बघा ती थोडीशी काळी दिसतच आहे. सो मी फायनली काय केलं, चाकू घेतला आणि चाकूच्या मदतीने जे काही काळं लागलेलं होतं ना ते इथे काढायचा प्रयत्न करत आहे. कारण बघा ती गरम केली होती, त्यानंतर ती घसून वगैरे काढली, त्यामुळे ना जे काही ते काळं जे धरलेलं असतं ना ते इझिली निघायला मदत होते, कारण ते नरम पडलेलं असतं. सो बघा दोन्ही साईडनं चाकूने मी क्लीन केली, पुन्हा घसली आणि अशी मस्त स्वच्छ जी आहे माझी कढई झालेली आहे. चला आता ही छोटी कढई पण अगदी याच पद्धतीने जी आहे मी क्लीन करून घेते. बघा या पद्धतीनं वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचते आपली, आणि अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स माहीत असणं ना खरंच खूप जास्त गरजेचे आहेत, खूप हेल्पफुल ठरतात. म्हणजे तीच कामं पण न थकता आपण करू शकतो. सो हे काही पोळ्यांचे तुकडे आहेत जे मी वाळत घातले होते, आणि इथे मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरली, त्यासोबतच लसूण, अद्रक आणि 3 हिरव्या मिरच्या यांचा मस्त असा खरडा ठेचा बनवून घेतला. कारण आता मी बनवत आहे मस्त झणझणीत अशा फोडणीच्या पोळ्या. बघा आजकालच्या ना म्हणजे मॅगी, पास्ताच्या या जगामध्ये ना आपण आपल्या जुन्या रेसिपी विसरायला नको, कारण त्या जितक्या पौष्टिक आहेत ना, जितक्या हेल्दी आहेत ना, तितक्या हे पास्ता, मॅगी काहीही नाही. उलट याचे साईड इफेक्टच जास्त आहेत. फक्त काय ते चमचमीत लागतात म्हणून मुलं खातात, आणि कधी कधी त्यांच्यासोबत आपणही खातो. पण ते ना एखाद्या वेळेस खाण्यासाठी ठीक आहे, पण नेहमी खाऊन त्याचे भयंकर साईड इफेक्ट जे आहेत आपल्याला भोगावे लागतात. सो त्यामुळे मी काय करत असते, असे दुपारच्या भुकेसाठी ना म्हणजे काहीतरी हेल्दी बनवायचा प्रयत्न करत असते. आता शिळ्या पोळ्या असल्या की ताबडतोब आपण त्याचा चिवडा वगैरे करू शकतो, पण बऱ्याचदा ना 2 किंवा 3 पेक्षा जास्त पोळ्या जर उरल्या की मग मी काय करत असते, त्यांचे बारीक तुकडे करून मस्त असं वाळायला ठेवते, आणि त्याच वाळलेल्या पोळ्यांच्या मग मस्त असं जे आहे फोडणीच्या पोळ्या करत असते. इथे मी मस्त अशी झणझणीत फोडणी दिलेली आहे, आणि आत्ता मी टाकते आहे त्यात कस्तुरी मेथी, कारण कस्तुरी मेथीने काय मस्त सुगंध येतो त्याला. आणि फोडणी छान आता इथे मी झाकून ठेवली, छान खळखळ त्याला उकळी आली पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत पोळ्या. अगदीच इझी रेसिपी आहे, पण खूपच टेस्टी बनते, इतकी हेल्दी ना की कायच सांगू तुम्हाला. माझा पिहू न म्हणजे भाजी खात नाही, बऱ्याचशा गोष्टी खात नाही, पण असं काही केलं ना आवडीने खातो. त्या दिवशी शेंगोळेही त्याने फार आवडून खाल्ले होते. सो चला इथे माझ्या मस्त चमचमीत झणझणीत अशा फोडणीच्या पोळ्याही तयार आहेत, आणि आता आम्ही सर्वजण याचा आस्वाद घेतो. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही ह्या फोडणीच्या पोळ्या नक्की ट्राय करा, खूप मस्त बनतात आणि टेस्टी बनतात. घरातले सर्वच जण नक्कीच आवडीने खातील. जसं मी बोलले की आमच्या कॉलनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सो उद्या म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती आहे. सो भव्य मिरवणूक निघणार आहे, आणि त्यामध्ये जे आहे लेडीज लेझिम वगैरे खेळत असतात. मी प्रत्येक वर्षीनं त्यांचं पाहतेच, पण यावर्षी माझी ही इच्छा झाली, म्हटलं चला आपणही जरा ट्राय करू. आणि खरं सांगते आयुष्यात अजूनही जे आहे मी लेझिम खेळलेली नाही, इव्हन स्कूलमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, कधीच नाही. आत्ता जी आहे मी पहिल्यांदा लेझिम हातात घेतलेली आहे. आणि इथे तर खरं तर डिस्कशन करायला बोलवलं होतं, म्हणजे काय घालायचं, कसं घालायचं, आणि लेझिमच्या 2-3 स्टेपही एका ताईंनी आम्हाला शिकवल्यात. पण म्हणजे प्रॅक्टिस तर केली खरी, पण बघू आता उद्या किती जमतं ते, कारण पहिल्यांदाच करते आहे. कारण म्हणजे मला ना नवीन नवीन गोष्टी शिकायला खरंच फार आवडतात. ही एक गोष्ट अशी होती की जी मला येत नव्हती, आणि दरवर्षी मी म्हणजे इतरांचं पाहत होती. सो माझी शिकण्याची खूप इच्छा होती. फायनली त्याच्या 2-3 स्टेप जे आहे मी शिकले, आणि पुन्हा जे आहे आलेली आहे ग्राउंडवर, कारण इथे ना आज बक्षीस वितरण आहे, आणि सोबतच आनंद मेळ्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवाजी राजा केला तयार, मावळे वीरानी सरदार, मावळे वीरांची कीर्ती बेभाम होती, महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्यांना कदम आस्ते कदम, महाराज गणपती. बक्षीस वितरण चालू असतानाच या चिमुकल्यांचे हे पोवाडे आणि म्हणजे हे सर्व आस्ते कदम वगैरे ऐकून अगदी थक्क झालो. अगदी
म्हणजे जिल्हा परिषद शाळांची ही मुलं होती आणि इतकं छान परफॉर्मन्स दिलं ना त्यांनी की अंगावर असे शहारे येत होते खरं. आणि खरंच जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण म्हणजे कायच बोलावं त्याबद्दल. अगदी सर्वांगीण विकास होतो हा जिल्हा परिषद शाळेमध्ये. आपण उगा CBSE आणि इंग्लिश स्कूलच्या मागे लागतो आणि जिल्हा परिषद शाळेंकडे तर खरंच पाठच फिरवलेली आहे. पण चला आता काळानुसार जे आहे बदलावं लागतं किंवा एक भीतीही असते मनात की आपले मुलं कॉम्पिटिशनच्या म्हणजे युगात टिकली पाहिजेत वगैरे वगैरे, म्हणून आपण अशा शाळांमध्ये घालत असतो. चला आमचं खाऊन पिऊन झालं, बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही झाला. सो चला असा होता माझा आजचा दिवस आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कराच आणि हो छान छान कमेंटही करा. उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. बाय.